इलेक्ट्रोस्टॅटिक विद्यार्थी मित्रांनो. सो टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर. सो इलेक्ट्रोस्टॅटिक म्हटलं तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर आपल्या 11th क्लाससाठी पण आणि 12th क्लाससाठी पण, आणि ज्या काही आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात लाईक CET, देन नीट अँड JEE एक्झाम. सो यू कॅन एक्सपेक्ट many number of questions on this topic. सो इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे त्याबद्दल थोडीशी माहिती मी इथे सांगितली. आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत इंट्रोडक्शन अबाउट द इलेक्ट्रोस्टॅटिक, देन व्हॉट आर द इलेक्ट्रिक चार्जेस, हाऊ वी गॉट दॅट इलेक्ट्रिक चार्जेस, आपण कसे ते इलेक्ट्रिक चार्जेस मिळवू शकतो, आणि त्यांच्या बेसिक प्रॉपर्टीज काय, त्यापैकी पहिल्या 4 प्रॉपर्टीज आपण बघणार आहोत. सो लेट्स स्टार्ट विथ today's lecture. So electrostatic, in name itself it is given, that is electro. Electro means either you can say electron किंवा मग charges. So basically it is the study of charge. पण केव्हा? when it is stationary. Statics means it is stationary. So whenever the charges are स्टेशनरी, जेव्हा केव्हाही चार्जेस कशा असतील, स्टेशनरी असतील, तर तेव्हा आपण जो स्टडी करणार आहोत दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोस्टॅटिक्स, राईट? ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल स्टेशनरी दॅट वी नो, बट व्हॉट आर द चार्जेस अँड हाऊ वी वुड हॅव सीन देम. आपण त्यांना आधी कधी बघितलंय का? येस, वी हॅव सीन दिस चार्ज particles before also. In 9th class, in 10th class, you would have studied about the charges. So simple example, आपण जेव्हा केस विंचरतो, कोरडे केस असताना जेव्हा आपण केस विंचरतो तेव्हा आपल्याला बघायला मिळेल की कंगव्यावरती जो असतो काही आवाज येतो, राईट? जर आपण कंगवा डोक्यावरतून फिरवला तर कंगव्यावरती काहीतरी आवाज येतो, आणि तोच कंगवा जर आपण छोटे छोटे तुकडे करायचे कागदाचे आणि तो कंगवा त्या तुकड्यांजवळ घेऊन जायचा, तर जेव्हा आपण त्या तुकड्यांजवळ तो कंगवा घेऊन जाऊ तुम्हाला दिसेल की ते कागद त्याकडे अट्रॅक्ट झालेले आहेत. सो हे सर्व कशामुळे होत आहे? सो ड्यू टू दी इलेक्ट्रिक चार्जेस. मग हे इलेक्ट्रिक चार्जेस आलेत कुठून? सो जेव्हा आपण कंगवा डोक्यावरतून फिरवला, सो इन बिटवीन कोंब and the hair, in between comb and hair there is a friction. काय झालं? दोघांमध्ये फ्रिक्शन झालं, आणि त्या फ्रिक्शन मुळे काय झालं की काही इलेक्ट्रॉन, मग ते इलेक्ट्रॉन कुठे शिकलो होतो आपण? इन केमिस्ट्री. सो काही इलेक्ट्रॉन हॅज ट्रान्सफर्ड आयदर फ्रॉम कोंब टू हेअर or from hair to comb, right? So if you go to the basic structure of atom, so we know that atoms are consist of positive protons inside the nucleus and the negative electrons orbiting around the nucleus. So basically due to this positive and negative charges, whenever comb we consider, it will have certain atoms. काही atoms असतील ज्यामध्ये प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स असतील, तर जेव्हा कोंब आणि हेअर, these are the two different material, जेव्हा या दोघांमध्ये घर्षण झालं तेव्हा काय होणार? if you consider, let us say this is comb and this is hair electrons. So let us say when friction happened between them, these electrons has transferred from one material to another material. मग असं जेव्हा झालं तेव्हा काय होणार आहे? दिस इलेक्ट्रॉन इज ट्रान्सफर्ड ओव्हर हिअर. सो ऑलरेडी इथे जर मी म्हटलं तर इथे एकच पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि इथे एक इलेक्ट्रॉन आधी प्रेझेंट होता, आणि आता हा ट्रान्सफर झालेला इलेक्ट्रॉन म्हणजे इथे काय असणार आहे? 2 नवीन इलेक्ट्रॉन आले, पण पॉझिटिव्ह चार्ज तर एकच असेल. जेव्हा मी हेअरचा ऍटम घेतला, सो लेट अस कन्सिडर की तिथे 2 प्रोटॉन आहेत आणि 2 इलेक्ट्रॉन आहेत, तर जेव्हा हा इलेक्ट्रॉन इकडे ट्रान्सफर होईल तेव्हा काय होणार आहे? फक्त इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झालेत पण प्रोटॉन जिथे आहेत तिथेच राहिलेत, म्हणजेच इथे काय होणार आहे? एक इलेक्ट्रॉन कमी झाला आणि तो इकडे आला, म्हणजे इलेक्ट्रॉन इज ट्रान्सफर्ड फ्रॉम
one material to another material due to friction. Due to friction, while rubbing it on each other, the electron has moved from one atom to another atom, and due to this shift of this electron, what happened? इथे पॉझिटिव्ह चार्जेस जास्त झाले रेदर दॅन दी इलेक्ट्रॉन्स. मग इथे इलेक्ट्रॉनची संख्या कमी आहे, पॉझिटिव्ह चार्जेसची जास्त आहे, म्हणजे हा होईल तुमचा पॉझिटिव्हली चार्ज. आणि हा काय होईल तुमचा? ऑलरेडी इथे प्लस प्रोटॉन अँड मायनस इलेक्ट्रॉन हे दोघं होतेच, पण एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन इथे आला तर हे काय होईल? निगेटिव्हली चार्ज. राईट. सो बेसिकली whenever that atoms were there, they were acting as a neutral material. Same number of protons and same number of electrons were there. पण जेव्हा घर्षण झालं तेव्हा काय झालं? इलेक्ट्रॉन्स आर ट्रान्सफर्ड फ्रॉम वन पॉइंट टू अनदर पॉइंट, अँड दॅट्स वाय दिस atom also become something charged particle, and this atom also become something charged particle. So here it become positively charged because number of protons are more than number of electrons, and this become negatively charged because number of protons are less than number of electrons. ठीक आहे. तर या केस मध्ये काय झालं? वी कॅन मेक एनी मटेरियल ऍज अ चार्ज मटेरियल. मग इथे पॉझिटिव्ह चार्ज पण असू शकतो मटेरियल वरती किंवा निगेटिव्ह चार्ज पण असू शकतो. बट बेसिक थिंग इज whenever we are talking about the smallest charge that can exist independently, मी काय म्हणतोय? the smallest charge, सगळ्यात छोटा चार्ज that can exist independently, that is the electron. That is the electron. So if we consider the smallest charge, that is electron, and that will have value 1.6 into 10 to the power minus 19 coulomb. तर एका इलेक्ट्रॉन वरती किती चार्ज असतो? दॅट इज 1.6 into 10 to the power minus 19 coulomb. पण तो कसा आहे? इट इज नेगेटिव्हली चार्ज. इट इज नेगेटिव्हली चार्ज. अँड सेकंड वन इज द proton. If we consider proton will also have same charge 1.6 into 10 to the power minus 19 coulomb, पण तो कसा असणार आहे? पॉझिटिव्ह. तो कसा असणार आहे? पॉझिटिव्ह. So basically whatever charges we are going to study, either they will be made up of this smallest positive charge किंवा smallest negative charge. Smallest positive charge किंवा smallest negative charge. So this is what about the electric charges. So basically whenever we are considering any material, आपण एखादं जर मटेरियल घेतलं तर ते नेहमी काय असणार आहे? न्यूट्रल असणार आहे. It will be always neutral material. But electrons or protons has transferred from one material to another material, then only it will become a positively or negatively charged. म्हणजे इलेक्ट्रॉन एकापासून दुसऱ्याकडे गेले तर एक मटेरियल पॉझिटिव्ह होणार आणि दुसरं मटेरियल काय होणार? निगेटिव्ह. सो वन ऑफ द फिनोमिना that is friction, right? Due to friction the molecules of two different materials can become positively or negatively charged. मग आपल्या पुस्तकामध्ये काही एक्झाम्पल पण दिलेले आहेत. इफ वी रब द रॉड, एबोनाइट रॉड ऑन दी वूल किंवा ग्लास रॉड ऑन दी सिल्क, त्या केसेस मध्ये काय होणार आहे? द इलेक्ट्रॉन्स विल गेट ट्रान्सफर्ड फ्रॉम one material to another material, and that's why that wool, or you can say that rod, can become positively or negatively charged. So this is about the electric charges, how we have generated them. So this is one of the method. Okay, now another method, let us consider there is a conductor. What is that? Conductor. तर आता आपल्याला थोडक्यात मी सांगतो तुम्हाला what is mean by conductor. So conductor is the material which has free electrons. Which has free electrons. If we consider the atoms, the electrons are bounded with that particular atom. But if we consider the conductors, some of the valence electrons, शेवटच्या कक्षामधले जे इलेक्ट्रॉन्स असतात, they are free to move, and they can move from one point to another point of that material freely. So that's why they are called as free electrons. So conductor which contains free electrons, right? So if we have such a material,
ऑलरेडी इट इज न्यूट्रल मटेरियल, ऑलरेडी इट इज न्यूट्रल मटेरियल. ठीक आहे. नाउ व्हॉट वी आर गोइंग टू डू, लेट्स टेक दिस कंडक्टर. ओके. आणि मगाशी आपण जो रॉड आहे वूल वरती रब केला आणि रब केल्यानंतर त्या रॉड वरती काय काही चार्जेस आलेत. सो लेट्स कन्सिडर ऑन दिस रॉड देर इज अ पॉझिटिव्ह चार्ज, देर इज अ पॉझिटिव्ह चार्ज. So what will happen here, positive charges are there and here free electrons are there. इथले free electrons काय करतील, they will try to get attracted towards the positive charge. म्हणजे इथले इलेक्ट्रॉन्स काय होणार आहे, उजवीकडे सरकतील आणि हा जो पोर्शन आहे राईट साइडचा कंडक्टरचा पोर्शन तो काय होईल, निगेटिव्हली चार्ज होईल. म्हणजे इथले इलेक्ट्रॉन इकडे जमा झालेत, म्हणजे इथे काय झालं, ड्यू टू डिफिशियन्सी ऑफ इलेक्ट्रॉन. हीच कंडिशन आहे. पण इथे काय झालं, इलेक्ट्रॉन्स फ्रिक्शनमुळे इकडे गेले नाहीत, इलेक्ट्रॉन्स कशामुळे गेले, ड्यू टू दी पॉझिटिव्ह चार्ज अँड इट विल अप्लाय अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑन इट. सो इलेक्ट्रॉन्स गॉट शिफ्टेड टुवर्ड्स द राईट, इलेक्ट्रॉन्स उजवीकडे शिफ्ट झाले आणि त्यामुळे काय होणार आहे, ड्यू टू दी डिफिशियन्सी ऑफ इलेक्ट्रॉन, इथला इलेक्ट्रॉन जर इकडे गेला तर इथे पॉझिटिव्ह चार्ज वाढतोय. सो दिस पार्ट विल बिकम पॉझिटिव्हली चार्ज, राईट. And this is called as induction. What it is called as induction. So this is the process of induction. Induction process मध्ये काय, there is no physical contact. हा रॉड आपण याला टच केलाय का, नाही. there is no physical contact, just due to the attractive or repulsive forces the electrons got accumulated at one end of the rod and that's why due to deficiency another end become positively charged and this process is called as induction, process of induction. So in this case also we can get the charges, charge separation. Now if I connect this conductor, if I connect this conductor to the earth, सो दिस इज द सिम्बॉल ऑफ अर्थिंग. म्हणजे आपण एक वायर घेतली, इथे कनेक्ट केली ती आणि ती जमिनीमध्ये टाकली, और वी हॅव कनेक्टेड इट टू अर्थ. सो दिस इज कॉल्ड ॲज अर्थिंग. सो व्हॉट विल हॅपन इन दिस केस, या पॉझिटिव्ह चार्जेसला पाथच नव्हता फ्लो होण्यासाठी, देर वॉज नो पाथ टू फ्लो हियर, दे विल गेट रिपेल्ड. Okay, they will get repelled from these positive charges and they will go to maximum distance, but here there is no other path to go, so they will remain here only. But if we provide certain path, जर आपण इथे वायर लावली तर काय होणार आहे, that positive charges will start flowing from here to the earth and this portion will become neutral again. So now this conductor become negatively charged, even though if you remove this particular rod from here and if we disconnect this earthing, what we are going to get, we will just get the conducting material which is having only negative charge. So this is the method of induction with which we can get the negative charges or positive charges also. If this rod would be negatively charged, हा जर negatively charge असता तर इथे positive charge आला असता, इथे negative charge आला असता आणि अर्थ केल्यानंतर negative charges would have flown to earth, म्हणजे ते negative charges अर्थ मध्ये गेले असते आणि आपल्याला काय मिळालं असता, positively charged rod. So we can get the conductor. So we can charge this conductor by the method of induction. So this is about the electric charges, right? Now we'll talk about their properties. So there are certain properties of the charges. So first is the quantization of charge. So properties of the electric charges. So first property is the quantization of charge. So what is meant by quantization of charge and how it is useful to solve the numericals? So quantization of charge. So basically if we consider the charge, I told you that the smallest charge that can exist in the universe is the electron or the proton, that is positively or negatively charged. So what is meant by independent? If
जर आपण तुकडे तुकडे करायला घेतले एखाद्या चार्जचे, तर आपण तुकडे करत करत गेल्यानंतर सगळ्यात छोटा एक आपल्याला पार्टिकल मिळेल किंवा सगळ्यात छोटा चार्ज मिळेल, दॅट इज इलेक्ट्रॉन, किंवा तो असणार आहे प्रोटॉन. तुम्ही इलेक्ट्रॉनचे दोन तुकडे करू शकत नाही. मीन्स यू कॅनॉट गेट द चार्ज. हा जर 1.6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19 कुलम चार्ज आहे, ठीक आहे, ऑन इलेक्ट्रॉन. If I want to split it into two parts, that is 0.8 into 10 to the power minus 19 coulomb, असं कधी होणार नाही. So whenever we are considering the smallest charge particle, that can be a electron only. So minimum charge आपल्याला काय मिळू शकतो? 1.6 into 10 to the power minus 19 coulomb. यापेक्षा छोटा चार्ज आपल्याला मिळणार नाही. मग जर मला आता मोठा चार्ज बनवायचा असेल, ठीक आहे, तर मी 1.6 च्या पटीमध्येच बनवू शकतो. सपोज 1.6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19 कुलम आहे, तर त्यानंतर मला जो चार्ज मिळणार आहे तो किती मिळू शकतो? तो 1.6 एक इलेक्ट्रॉन आहे. जर मी 2 इलेक्ट्रॉन घेतले तर मला किती चार्ज मिळेल? 2 इंटू 1.6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19 कुलम. आय कॅन गेट आफ्टर दिस ओनली दिस चार्ज आय कॅन गेट. असं होणार नाही की मला 1.7 इंटू 10 पॉवर मायनस 19 कुलम चार्ज मिळेल. इट इज नॉट पॉसिबल. आफ्टर दिस आय कॅन टेक 3 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड आय कॅन गेट 1.6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19 कुलम. मग त्यानंतर मला काय मिळू शकतं? आय कॅन गेट एनी चार्ज विच इज मल्टिपल ऑफ 1.6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19 कुलम, where n is the integer, where n is the integer. तो फ्रॅक्शन असू शकत नाही. सो बेसिकली this n is the integer and we can get the electron, sorry, we can get the charge which can have n multiple of this 1.6 into 10 to the power minus 19 कुलम. यापेक्षा दुसरा चार्ज आपल्याला मिळू शकत नाही. म्हणजे तुम्ही कोणताही युनिवर्स मध्ये एक्झिस्ट असलेला चार्ज जर बघितला, इट विल बी द इंटिजर मल्टिपल ऑफ 1.6च असणार आहे. इट्स लाईक अ मार्बल. गोट्या खेळतात ना तुम्ही, ठीक आहे, जर मी तुम्हाला गोट्या मोजायला लावल्या तर तुम्ही असं मोजू शकतात की 1 गोटी, नंतर 1.5 गोटी, नंतर 1.25 गोट्या, नंतर 2 गोट्या, नाही. सो हाऊ वी कॅन मेजर? 1, 2, 3, 4, 5. We can measure in the integer quantity. We can measure in the integer quantity. So same, we can just measure this charge which is multiple of this 1.6 into 10 to the power minus 19 coulomb. We cannot have a charge which is a fraction of 1.6 into 10 to the power minus 19 coulomb. Or you can say there is no whatever multiple is here, that will be the integer. तो होल नंबरच असायला पाहिजे. इट कॅन नॉट बी अ फ्रॅक्शन नंबर. सो बेसिकली इफ वी कन्सिडर दिस केस, दिस इज कॉल्ड एज क्वांटायझेशन ऑफ चार्ज. क्वांटायझेशन ऑफ चार्ज. सर देन माझ्याकडे जर 1.6 कुलम इतका चार्ज असेल तर, इफ वी हॅव 1.6 कुलम चार्ज, हाऊ मच? इफ वी हॅव चार्ज दॅट इज 1.6 कुलम. मग 1.6 कुलम इथे तर पॉइंट मध्ये आलंय आन्सर. सो नाही, इट्स अ 1.6 कुलम चार्ज. सो बेसिकली दिस 1.6 कुलम चार्ज would have made of certain number of electrons or the protons. So if we consider there are n number of protons, ठीक आहे, ज्याच्यापासून आपल्याला किती चार्ज मिळालाय? 1.6 कुलम चार्ज मिळालाय. सो Q, that is the total charge, it is made up of what? n number of charge. कोणता चार्ज? सगळ्यात छोटा चार्ज कोणता आहे? 1.6 इंटू 10 टू द पॉवर मायनस 19 कुलम. म्हणजे हा झाला नंबर आणि हा झाला चार्ज ऑन दॅट स्मॉलेस्ट पार्ट. म्हणजे हा असे जे मी n नंबर ऑफ स्मॉलेस्ट चार्ज घेतले तर मला काय मिळणार आहे? हा मोठा चार्ज मिळणार आहे. अँड दॅट इज 1.6 कुलम. आता दिलेल्या एक्झाम्पल मध्ये काय येतो? 1.6 कुलम. तर 1.6 कुलम इज मेड अप ऑफ
certain n number of smallest charges, so n into 1.6 into 10 to the power minus 19 coulomb. So n will be equals to 1.6 divided by 1.6 into 10 to the power minus 19 coulomb. If we solve this, we will get 10 to the power 19 number. याचा अर्थ काय, 10⁻⁹ घात असा जर आपण चार्ज घेतला, सॉरी इतके नंबर ऑफ चार्जेस घेतले इलेक्ट्रॉन्स किंवा प्रोटॉन्स, तर आपल्याला काय मिळणार आहे, वी विल गेट द 1.6 कुलम चार्ज, विल गेट द 1.6 कुलम चार्ज. आणि हा नंबर कधी पण कसा असणार आहे, इट विल बी अ होल नंबर अँड दॅट इज द इंटिजर, दॅट इज द इंटिजर. सो दिस इज अबाउट द quantization. So quantization means what? The smallest unit that exists in the world is 1.6 into 10 to the power minus 19 coulomb charge, and whatever charge we are going to get, that charge will be the multiple of that 1.6 into 10 to the power minus 19 coulomb only, and this is called as quantization of charge. So next property is additive nature of charge. So it is very simple. ऍडिटिव्ह नेचर ऑफ चार्ज. ऍडिटिव्ह म्हणजे काय, ऍडिशन करायची, बेरीज करायची. सो इफ यू कन्सिडर ऍडिटिव्ह नेचर नाउ, सो इन ऍडिटिव्ह नेचर वी हॅव टू ऍड द चार्जेस. सो सिंपल गोष्ट आहे, लेट अस से वी हॅव Q1 चार्ज दॅट इज 2 कुलम. किती आहे, 2 कुलम चार्ज आहे. आणि दुसरा आहे आपल्याकडे Q2 दॅट इज 1.6 कुलम, राईट. नाउ एखादी जर बॉडी आहे ज्यावरती ऑलरेडी एक्झिस्ट किती आहे, 2 कुलम चार्ज आहे, आणि त्यावरती आपण आणखीन 1.6 कुलम टाकला, अजून किती टाकला, 1.6 कुलम चार्ज टाकला, तर टोटल चार्ज ऑन दी बॉडी, टोटल चार्ज ऑन दी बॉडी विल बिकम 2 प्लस 1.6. सिंपल, 2 प्लस 1.6 that is 3.6 coulomb. So this is additive. If I add now 2 coulomb more, then I can get 3.6 plus 2, that is 5.6 coulomb. So like this we can add the number of charges. Okay, this is about the addition. What about the negative charge, sir? Now if we have Q3 charge, suppose, which is having, let us say here Q3 charge is there and it is minus 1.6 coulomb. सो प्रोसेस काय, 2 कुलम चार्ज होता आपल्याकडे, आपण त्यामध्ये किती 1.6 टाकला, ठीक आहे, प्लस आहे, दोघही चार्जेस प्लस आहे, तर इथे काय झाली, ऍडिशन झाली. जर आपल्याकडे आता दुसरा Q3 चार्ज आहे दॅट इज मायनस 1.6 कुलम, हा जर मी या 3.6 कुलम चार्ज वरती टाकला तर काय होणार आहे. सो इट इज सिंपल की ऑलरेडी किती एक्झिस्ट आहे आता, 3.6 कुलम प्लस आपल्याला काय करायचंय, Q3 प्लस काय करायचंय, Q3. बट व्हॉट इज द नेचर ऑफ Q3, इट इज नेगेटिव्हली चार्ज. काय नेचर आहे त्याचं, नेगेटिव्हली चार्ज. सो व्हॉट विल गेट 3.6 प्लस Q3 ची व्हॅल्यू किती आहे, मायनस 1.6. सो मायनस 1.6. सो हाऊ मच वी आर गोइंग टू गेट, 2 कुलम अगेन. सो व्हॉट वी आर गोइंग टू गेट, वी विल गेट द 2 कुलम चार्ज अगेन. व्हॉट विल गेट, 2 coulomb charge again. So it is additive, but we have to consider the signs also. So positive will get added, positive and negative will get subtracted, right? If we have more negative charge than the positive charge, automatically we will get the last charge, that is negative charge. जो मोठा असेल तोच चार्ज आपल्याला शेवटी मिळणार आहे, right? So this is called as additive nature. So we want to talk about this conservation of charges and the forces. Okay, so that we'll discuss in next lecture. Thanks for watching. Thank you.